प्रोफेशनल पद्धतीनं थोडासा व्यवसायाचा स्वरूप जिथं आलेला आहे तिथं थोडासा चांगल्या पद्धतीने तो चाऱ्याचं नियोजन करत आहे. आणि त्या नियोजनातून मग म्हणजे चाऱ्याचं नियोजन जर चांगलं असेल तर त्या अॅनिमलची हेल्थ पण चांगली राहते, त्याच्यापासून दूध उत्पादन पण चांगलं मिळतं. आणि कसं राहते, प्रोडक्शन आणि रिप्रोडक्शन, म्हणजे आता मला दूध मिळतंय परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षी पुढल्या वर्षी सुद्धा त्या गायीपासून उत्पादन मिळालं पाहिजे, त्यासाठी ती प्रेग्नंट टायमिंगला राहिली पाहिजे, त्याच्यापासून रिप्रोडक्शन पण मिळणं गरजेचं आहे. तर ते सगळं मॅनेजमेंट आहे ते चाऱ्यावरती डिपेंड आहे. आणि चाऱ्याचं नियोजन आहे तो विषय फार मोठा आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून एज्युकेट करणे, त्याला चाऱ्याचं महत्व समजावून सांगणे, संगोपनाबरोबर ते भविष्यात येणारा हा म्हणजे भविष्यातला शेतकरी म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी या सर्व गोष्टी शिकून घेईल आणि 100% त्याच्यातून शेतकरी भविष्यामध्ये आपल्याला चाऱ्याचं नियोजन करून वेगवेगळ्या माध्यमातून त्याला इन्फॉर्मेशन गॅदर करून तो नक्कीच त्याच्यापासून एज्युकेट झाला की चाऱ्याचं नियोजन तो चांगल्या पद्धतीनं करेल.